नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये हा वेळ मिळालेला आहे, चान्स आहे। त्याचं सोनं करायचं का ते नुकसान करायचं हे आपल्याच हातात आहे। कारण वेळ एक बार निघून गेली की पुन्हा आपल्याला त्याचं नुकसान होतं। शाळा शिक्षण घेत असताना आपण चांगल्या पद्धतीने शिकलं तर आपल्याला मोठी नोकरी मिळते किंवा आपण ज्ञानी बनल्यामुळे आपल्याला एखादा बिझनेस चांगला करता येतो। जर शिक्षण नाही चांगलं झाले तर मित्रांनो, दुसरा चान्स आहे आपल्या आयुष्यामध्ये की पैशाची बचत करून पैसे वाढवणे। बरेच लोक पैसे तर कमवतात परंतु बचत करत नाही आणि अशा ठिकाणी ठेवतात पैसे की सहज काढून संपवले जातील, जसं बँकेतलं बचत खातं। मित्रांनो, मी टीका करत नाही पण वस्तुस्थिती आहे ती सांगतोय। नाव बचत खातं आहे पण 1 रुपया पण बचत होत नाही आणि बचत खात्यावर कुठलीही बँक तुम्हाला बोनस देत नाही किंवा इंटरेस्ट मिळालं तर ते टॅक्सेबल असतं। बचत खात्यावर इन्शुरन्स मिळत नाही, बचत खात्यावर आपल्याला लोन पण मिळत नाही। आणि मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये असं बचत खातं आहे की त्याच्यावर तुम्हाला लोन मिळेल, त्याच्यावर इन्शुरन्स मिळेल, त्याचं मिळणारं बोनस टॅक्स फ्री असेल, मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत। 1010D सेक्शन इन्कम टॅक्सचं आहे त्याच्यानुसार आणि ATCनुसार आपल्याला पैशाची बचत केल्यामुळे आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही। मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये पूर्वी अनलिमिटेड कितीही पैसे भरू शकत होतो आपण, म्हणजे 10 लाख 20 लाख प्रीमियम। आता सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्याला लिमिट लावलेलं, जसं प्रॉव्हिडंट फंडाला आहे ना 1.5 लाखाची लिमिट। पैसे आपण LIC 10-20 लाख रुपये हप्ता भरू शकतो परंतु 5 लाखाच्या पुढच्याला आपल्याला टॅक्स फ्री मॅच्युरिटी मिळत नाही। मित्रांनो, हे संधी असते बरेच वेळेस पण आपल्याला ते कळत नाही आणि कोणी तर सांगणारा पाहिजे, कोणी तर ऐकलं पाहिजे तरच फायदा होतो। आता मी जी सांगतो त्या गोष्टी नवीन नाहीत परंतु सहज टाळल्या जातात। आता बचत करा म्हणून आम्ही सांगतो बऱ्याच वेळेस परंतु खर्च केला जातो आपला, म्हणजे पैसे कमवणे आणि संपवणे। याच्यामुळे काय होते, एक दिवस कमवायचं बंद होणार आहे, खर्च चालूच राहणार आहेत, महागाई वाढलेली कमी होत नाही, प्रश्न पैशाचे निर्माण होतात। आपण उलटं त्याच्यावर प्लॅनिंग करण्याऐवजी आपण पैसेच संपवून टाकतो। हे जवळपास सगळीकडेच आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे शेवटी उतार वयामध्ये जगण्यासाठी पैसे राहत नाहीत। आत्ताच्या काळामध्ये तर नोकरी परमनंट नाहीत, सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत, व्यवसाय चांगले चालतील का सांगता येत नाही, कारण कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे। लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, नोकरीची समस्या, राहण्याची समस्या, खाण्याची समस्या, अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते झालेले आहेत। आणि अशा काळामध्ये जर आपण पैसे कमवून संपवले नाही ठेवले तर फार जीवन वाईट आहे मित्रांनो। जसं रिझर्वेशन गाडीचं केल्यावर आपल्याला काय होईल, सीट आपल्याला कन्फर्म मिळेल ना, तसंच आहे पैशाचं पण तसंच आहे मित्रांनो। पैशाची बचत केली तर आपल्याला गॅरंटेड पैसे मिळतील आणि गॅरंटेड पैसे मिळण्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे मित्रांनो। हा मॅजिकल प्लॅन आहे, आयुष्यभर पैसे देतो, आयुष्यभर माणूस कुठल्याही डिग्र्या घेतो, माणूस डॉक्टर, इंजिनियर, वकील होतो परंतु आयुष्यभर काम मिळत नाही मित्रांनो, लिमिटेड असतं, ते सुद्धा गॅरंटेड नाही। आता कुठली कंपनी चालेल सांगता येत नाही, गव्हर्मेंट नोकऱ्या नाहीत, आता व्यवसायामध्ये सुद्धा अस्तित्व धोक्यात आलेलं आहे कारण स्पर्धा वाढलेली आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट मार्जिन कमी झालेले आहे आणि मेहनत जास्त आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अर्निंग स्पॅन हे लिमिटेशन झालेलं आहे आणि खूप गुंतागुंतीचं झालेलं आहे आणि ही अर्निंग स्पॅन जी आहे ते लिमिटेड असतो, कारण माणूस पैसे कमवायला लागल्यानंतर वयाच्या 25 नंतर तो 60 वर्षापर्यंतच काम करतो, त्याच्या पुढे पण जगतो। तो 20-25 वर्ष प्रत्येकाचं आयुष्य असेल तेवढं माणूस जगत असतो, त्याच्यानंतर पैसे कोण देणार आहे मित्रांनो, ह्याचा विचारच कोणी करत नाही। आता तर पेन्शन पण नाही तरी पण पेन्शन प्लॅन कोणी घेत नाही मित्रांनो। LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवण्याच्या पाठीमागं आपल्याला एक गॅरंटेड गव्हर्मेंट गॅरंटी आहे। बाहेर बँका, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या कितीतरी येतात आणि निघून जातात, ते बंद पडतात, पैसे भरले मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। त्यासाठी LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर इन्कम देणारी पॉलिसी लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे। आज आता ताबडतोब फोन करा, माझा मोबाईल नंबर 9890468671। हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब। मित्रांनो, कसं असतं, प्रत्येकाच्या मनात विचार चक्र चालू असतं, चांगले विचार आले की आपणच त्या विचाराचं प्लॅनिंग करत नाही किंवा अंमलात आणत नाही, इम्प्लिमेंट करत नाही। चांगलं सगळ्यांना माहिती आहे परंतु चुकीच्या मार्गानं जाऊन आपला विध्वंस होतो आणि एक बार सवय लागली की सुटत नाही। जसे बरेच लोक व्यसन करतात, काही लोक
चांगल्या ठिकाणी पैसे ठेवायला तयार होत नाहीत. आता LIC ऑफ इंडियाकडे पॉलिसी करा म्हणलं की विचार करू, नंतर बघू म्हणतात. आपल्या जी जिम्मेदारी आहे ती कोणीच सोडवणार नाही मित्रांनो. फक्त वेळेत जर काम नाही केलं तर नक्की नुकसान होणार आहे. जसं एखाद्या रुग्णात ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढणार आहे, विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास होणार आहे, पैसे नाही ठेवले तर कर्जबाजारी होणार आहे किंवा आर्थिक अडचण येणार आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि माहिती असून जर आपण असं करत असाल तर शेवटी वाईट दिवस ठरलेले आहेत मित्रांनो. आता गरिबी का वाढते? दिखावा आहे फक्त. लोक कर्ज काढून खर्च करतात, कारण कर्जही दिसत नाही, फक्त जे घेणार आहे त्यालाच माहिती असतं आणि शेवटी त्याचा रिझल्ट लागतो. जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केलं तर एक दिवस परीक्षा असते ना, आणि परीक्षेत मार्क मिळतो का नाही, मग पास का नापास, कमी मार्काचा हे नंतर कळतं. तसंच आहे, तुम्हाला ज्यावेळेस काहीच मार्ग सगळे बंद होतील, उतारवायत कळेल ह्याची किंमत. बरेच लोक पैसे कमवतात आणि उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात मित्रांनो. धोक्याचं हे वागणं आहे, हे बदललं पाहिजे. LIC ऑफ इंडिया सरकारची संस्था आहे, तर धोका नाही, भीती नाही. 1 वर्षानंतर आपल्याला पैसे वापरता येतात. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, तो बंद होत आहे. लवकरात लवकर घ्या. आयुष्यभर इन्शुरन्स आहे. टर्म इन्शुरन्सला पण आयुष्यभर इन्शुरन्स मिळत नाही. वयाच्या 80 नंतर कुठलाही टर्म प्लॅन काम करत नाही. आणि वय वाढत चाललं आहे म्हणजे आपल्या मृत्यूकडे आपण जात आहे. आणि धोक्याची घंटा असते, कारण प्रत्येक गोष्टीला आयुष्य असतं. माणूससुद्धा एक दिवस मरणार आहे. माणूस मेला म्हणजे फायदा कधी होत नाही, नुकसान होतं. परंतु ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याला थांबवू शकत नाही. फक्त ह्याच्या होणारे परिणाम हे लक्षात घेऊन आपण प्लॅनिंग करू शकतो. काही गोष्टी आपण टाळू शकत नाही. ही प्रोसेस आहे मित्रांनो, ही नैसर्गिक प्रोसेस आहे. त्याच्यात आपला फायदा करून घेतला पाहिजे. जसं नळाला पाणी आल्यानंतर 2च तास पाणी असतं, तर आपण ड्रममधलं पाणी न वापरता नळाचं पाणी वापरून ड्रम भरून ठेवला पाहिजे. बरेच लोक आता काय करतात, पैसे कमवले लगेच खर्च करतात. काही लोक तर कर्ज काढून खर्च करतात. मित्रांनो, आपलं आपण दिवाळं काढल्यासारखं आहे. दुसऱ्याला आपण श्रीमंत बनवतो, कर्ज काढून पैसे देतो म्हणजे श्रीमंत दुसऱ्याला बनवतो आणि आपण कंगाल होतो. आता कर्ज बिझनेससाठी, फायद्यासाठी काढणं गरजेचं आहे, ॲसेटसाठी. लोक कर्ज काय करतात, लायबिलिटी तयार करतात. कसं, चैनीच्या गोष्टीसाठी कर्ज काढतात, ज्या गोष्टीची किंमतच वाढणार नाही त्या गोष्टीसाठी कर्ज काढतात. म्हणजे भांडवलासहित नष्ट होतं आणि त्याच्यावरनं इंटरेस्ट द्यावा लागतो आणि माणूस उत्पन्नातला बराच भाग दुसऱ्याच्या खिशात जातो. आणि आपण जो कर्ज काढणारा गरीब होतो आणि डिपॉझिट ठेवणारा FD करणारा श्रीमंत होतो. आणि हे आपल्या कर्मानं घडतं मित्रांनो. ह्याच्यात जर बदल नाही केला, वेळेत जर पावलं नाही उचलली, तर पुन्हा तुम्हाला कळून उपयोग होत नाही. बरेच लोक गरीब का बनतात त्याचं कारण आहे, गरिबी ही आपण तयार करतो. गरिबी नशिबाने येत नाही. नशिबात काही नसतं, जन्म नशीब, कर्मातनंच माणसाचं नशीब हे बनत असतं मित्रांनो. कर्म चांगलं केलं तर नशीब नक्की चांगलं होतं, हे गॅरंटेड. आम्ही तर पेपरवर लिहून देतो. जसं 1,000 रुपये भरले की 5 लाख रुपयाचा पेपर देतो. 5 लाख रुपये भरलेली बँका बंद पडतात, 1 रुपया पण देत नाहीत. नंतर आपण खूप प्रयत्न करतो. बरेच लोक बँका बंद पडल्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडल्या तर आंदोलनं करतात, सरकारी दरबारी जातात. मित्रांनो, शेवटी काय होतं, काहीच होत नाही. म्हणजे आपलं नुकसान कोणीच भरून देत नाही. जो नुकसान करणार आहे तो कसं काय भरून देईल, ते जाणून बुजून प्लॅनिंगनं हे सगळं काम केलं जातं. आणि आपण खरं आणि खोटं आपल्याला शेवटी कळतं. असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. पैशाची बचत करा, LIC ऑफ इंडियामध्येच करा. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. उशीर करू नका. उशीर केला तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट गोष्ट करायची गरज नाही, ऑटोमॅटिक घडते. चांगली नाही केली की वाईट घडते. जे चांगलं वागतात, चांगले विचार करतात ते लोक बघा महान बनतात, श्रीमंत बनतात. आणि जे चुकीचा विचार करतात ते बर्बाद होतात. बर्बादी आणि आबादी आपल्याच हातात आहे मित्रांनो. प्रत्येकाला वेळ परमेश्वरानं सारखा दिला आहे, त्याच्यामध्ये मतभेद केलेला नाही. फक्त माणसं मोठी होतात का, पैशाने, ज्ञानानं मेहनत केली आणि चांगल्या ट्रॅकनं गेलं, चांगल्या व्यक्तीचं ऐकलं तरच चांगलं बनतं. लोक चुकीच्या माणसाची संगत करतात आणि बर्बाद होतात आणि शेवटी कळायला लागतं. मित्रांनो, असं होऊ नये. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. ओके, थँक्यू.